पुढची बातमी बघूया। विधानसभेमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची मंत्रिपदाबाबत खतबत जी आहे ती बाहेर आलेली आहे। मी चुकीने काही काळ मंत्री होतो। धानपिकावरती बोलताना सुधीर भाऊंच्या मनातली खतखत बाहेर आलेली आहे। मी चुकीने काही काळ मंत्री होतो असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलं होतं। त्यावरती आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सुधीर भाऊ म्हणाले, मी चुकून मंत्री होतो, पण तसं नाही आहे, आता जनतेने ठरवल्यानंतर मंत्री झाले होते असं आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे। त्यावरती नाना पटोले आणि राहुल नार्वेकरांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। की मंत्री महोदय, पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या, 1 तांब्याच्या पैशात द्या, याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही। आता हा GR साहेब, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडंसं समजतं ना। माझी एवढीच विनंती आहे, सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही, करणार नाही, पण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये। ते असं म्हणाले, मी चुकून मंत्री होतो। ते चुकून मंत्री नव्हते, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते, त्याचा अभिमान आम्हाला होता आहे। सन्मान्य मंत्रींनी अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिलेत अध्यक्ष महाराज, चुकून बाहेर राहिले। आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका। चला। दरम्यान कृषी प्रश्नावरती बोलताना मुनगंटीवारांनी कृषी मंत्र्यांचे कान टोचले। खरं तर शासनाने लेखी उत्तरामध्ये हे खरे आहे, हे खरे आहे सर्व सांगितलं की मदत केली पाहिजे, हा शासनाचा भाव आहे। आणि पुढे मात्र त्यांनी याच उत्तराला नकारात्मक करत हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला सादर केला असं सांगितलं आणि अर्धवट असत्य आणि सत्य माहिती दिली। खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे, कार्यक्षम आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे। फक्त त्यांच्यापेक्षा 60 टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलेलं उत्तर अपेक्षित नाही, म्हणूनच आपण सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलेलं जसंच्या तसं सांगू नये। साधारणतः 37,958.70 हेक्टर भाताचं नुकसान झालं, हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला तुमच्याकडचा अहवाल आहे। आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं लावलं। ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली, आम्ही कुठे आदेश दिला नुकसानीचा पंचनामा करायचा? म्हणजे तुम्हाला जेव्हा पत्र पाठवलं तेव्हा नस्ती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते। नस्ती निपटारा कायदा आहे की नाही? हे मंत्रालयात बसणारे नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाल्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे?